मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्र, जवळजवळ 12च्या आसपास लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ आपण जमलो. तिथून सुरुवात केली. जवळजवळ 1.5-2 तासाची पदयात्रा करून ह्या ठिकाणी सभेला सुरुवात केली. आताच आव्हाड साहेबांनी सांगितलं, जवळजवळ 3-4 तास सभा चालली आहे तरी लोक अजून आले नाहीत. मला मधल्या थोड्या वेळेत आमच्या कारखान्याची जनरल बॉडीची सभा होती, त्या ठिकाणी जावं लागलं. आणि त्यामुळे कुणाच्या मनात असा विचार असेल की विशाल पाटील कुठे गेले तर ती शंका नसेल. मी या ठिकाणी आलेलो आहे त्याचं कारण मी कुणासाठी आलो, मी राजराम बापूंकडे बघून आलो, मी कुसुमताईंकडे बघून आलो. पण तुम्हाला इतिहास माहिती आहे, तुम्हाला संघर्ष माहिती आहे. ह्या जिल्ह्याने राजकीय संघर्ष खूप बघितलेले आहेत. वसंतदादांचा आणि राजाराम बापूचा कदाचित नवीन पिढीला जुना इतिहास माहित नसेल, पण कधीतरी त्या विधानसभेच्या प्रोसिडिंग जर वाचल्या, डिबेट्स जी चर्चासत्र झाले त्याचे जर तुम्हाला लेख मिळाले तर वाचावेत. वैचारिक एवढा मोठा मतभेद होता. आज राजराम बापू जाऊन 40-50 वर्ष झाले, वसंतदादा जाऊन 40 वर्ष होत आहे. अजूनही कदाचित तो वैचारिक वाद आहे. तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय, आमच्यात संघर्ष आहे, मी नाकारणार नाही. या ठिकाणी तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेला आहे. मंचावर बसलेले भरपूर लोक जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेले आहेत. तुमच्या मनात जे साहेबांबद्दल प्रेम आहे ते कदाचित माझ्या मनात नसेल. आम्ही संघर्ष पाहिलेला आहे. राजाराम बापू आणि वसंतदादांची गोष्ट दिलीप तात्याने या ठिकाणी सांगितली. पण बापूंच्या निधनानंतर वसंतदादांनी सांगितलं की बापू गेले, वाद संपला. वैचारिक वाद होता तो संपला. आम्ही सुद्धा संपवायचा प्रयत्न करतो. कदाचित राजकीय वैचारिक वाद आमचा चालू राहील, पण ज्या वेळेला आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांकडे बघतो, काही खोटं नाही, पण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा, आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असं ऐकून घेण्या एवढं आमच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत. म्हणून पहिला निषेध मी केला आणि मी सांगितलं हा कोण व्यक्ती आहे, हे जी नेमकी वैचारिक मूळ काय आहेत. 19ची लोकसभा माझ्या विरोधात लढली. कुणीतरी म्हणते, चर्चा करते, माझ्याहून कमीच मतं पडली. त्यावेळी ते बाळासाहेब आंबेडकरांकडे गेले, वंचित आघाडीकडे, आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मंचावरनं बोलत असताना एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब, एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब, आव्हाड साहेब तुम्ही लाजाल, एवढं पुरोगामी भाषण त्या ठिकाणी केलं मतं मागण्यासाठी. किती वैचारिक भाषण केलं. शाहू फुले, आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर सगळ्यांची नावं घेतली, अजूनही घेतात. आणि ह्या ठिकाणी आमदार झाल्यावर ह्याच ठिकाणी सभा झाली, लई लांब नाही, ह्याच ठिकाणी सभा झाली. आणि ह्या ठिकाणी सभा होत असताना युटर्न, म्हणजे एवढ्या लवकर माणूस एवढा पलटी मारू शकतोय मला कळलं नाही. मलाही आश्चर्य वाटलं, एवढा युटर्न. पण त्याची भाषणं झाली, त्या भाषणात त्यांनी बोलावं, माझ्यावर बोलावं, किती बोलावं, जयंत पाटील साहेबांना बोलावं, आम्ही एकामेकावर बोलू, तुम्हाला आमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते बोला. पण ह्या ठिकाणी उल्लेख त्यावेळी त्या व्यक्तीने केला की वसंतदादांनी आणि राजाराम बापूंनी ह्या जिल्ह्यासाठी काय केलं. वसंतदादांनी काय केलं हा प्रश्न इथं विचारला सांगलीत. दुर्दैव आहे की जातीच्या कारणासाठी तुमची डोकी भ्रष्ट करून, बुद्धी भ्रष्ट करून, तुम्हाला येडं करून समोर बसवलं आणि तुम्ही बी टाळ्या वाजवा लागला.
अहो, ज्या व्यक्तीने स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं, छातीवर जो गोळी खाल्ली, पुरोगामी महाराष्ट्र निर्माण केला, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता. मलाही खूप राग आला, मलाही काहीतरी बोलायचं होतं, पण पुन्हा लक्षात आलं हा व्यक्ती जो बोलतोय ना त्याच्या मागे कोण आहे महत्वाचं आहे. आज जे ह्या राज्याचं नेतृत्व करतात, 6 वर्ष मुख्यमंत्री आहेत ना, 6 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, आणि वसंतदादांनी जे केलं, राजाराम बापूंनी जे केलं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे केलं, जे दूरगामी निर्णय घेतले, मी तो उल्लेख केला. शिक्षणासाठी वसंतदादांनी त्यावेळेला इंजिनियर पोरं आपल्या गरिबाची झाली पाहिजे म्हणून धोरण केलं. आजही परदेशात सुद्धा त्या मायक्रोसॉफ्ट, इंटेल, AI आज नवीन नवीन याला त्या ठिकाणी काम करणारी पोरं आज महाराष्ट्रातल्या गरिबाची पोरं त्या ठिकाणी, ती जात बघून नाही, प्रत्येक जातीची पोरं त्या ठिकाणी शिकतात. ही धोरण आणलं म्हणून, पाणी अडवा पाणी जिरवा धोरण आणलं. पण आता ह्यांच्या विरुद्ध बोलायची गरज का पडली? कारण तुम्ही 8.5 वर्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहून सुद्धा एकही ह्या राज्याच्या फायद्याचा निर्णय तुम्हाला घेता आला नाही. म्हणून जे मोठी लोक आहेत त्यांच्यावर बोलायचं, मात्र बोलताना संस्कृती जपायची, सुसंस्कृत स्वतःला म्हणून घ्यायचा आहे, म्हणून अशी पाळलेले प्राण्यांकडनं बोलवून घ्यायचा हा प्रकार चाललेला. साहेब, मला कोणतरी परवा सांगितलं, सुसंस्कृत व्यक्ती आणि सुसंस्कृत नेता यात फरक असतो. सुसंस्कृत व्यक्ती व्हायला काय लागतंय, पण सुसंस्कृत नेता व्हायला आपल्या भोवतीची लोक सुद्धा तशी सांभाळावी लागतात. तुमच्या भोवती जी फिरणारी, आसपास भरणारी माणसं आहेत, जे एजंट लोक फिरतात, जी तुमच्यासाठी भुकणारी लोक फिरतात, ती बघितली तर तुम्हाला सुसंस्कृत नेता कुणी म्हणू शकणार नाही. आणि म्हणून आज आलेलो आहे, आमच्या सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्यांच्या भावना कुठेतरी आपण एक आलं पाहिजे. मला काल कोणतरी एक स्टोरी सांगितली, गोष्ट सांगितली की कौरवांचं आणि पांडवांचं भांडण चालू होतं, युद्ध चालू होतं, आणि गंधर्वाच्या चित्रसेनानं हस्तिनापूरवर हल्ला केला. आणि हस्तिनापूरवर हल्ला केल्यावर कौरव आणि पांडव एकत्र आले आणि त्या चित्रसेनाचा पराभव करून हस्तिनापूर सुरक्षित ठेवलं. आता पुन्हा नंतर भांडले, परत महाभारत घडलं. तर आता शशिकांत शिंदे तुम्ही आहे, तुम्ही आता अध्यक्ष आहे, आमचं महाभारत कदाचित आमच्या जिल्ह्याचं चालूच राहणार, हे पुढे राहणार. साहेब कधी कधी आमचा करेक्ट कार्यक्रम करायचा प्रयत्न करणार, हे आम्हालाही माहित आहे. हा पुरोगामी विचार टिकवायचा आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. कुणाच्या वाढ व्हायला लागले म्हणजे आम्हाला जरा सुद्धा वाईट वाटत नाही. हा जिल्हा, हे राज्य चुकीच्या दिशेनं चाललंय हे जो वाईट वाटते, म्हणून आम्ही सगळे एक आलेलो आणि आम्ही एक राहणार. खूप बोलायचं आहे, मात्र जरा मी उशीर आल्यामुळे मला नंतर तुमच्या प्रमुख वक्त्यांच्या नंतर बोलावं लागलं, याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि लवकर माझं भाषण आटोपतं घेऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद. शुभ